त्र्यंबकजीच्या मागे रविराव शिंद्याकडे पुण्याचा कारभार होता. बाहेरून रोजची डाक पुण्यात येत होती. पेशव्यांची स्वारी धारवाडहून तुंगभद्रा तीरावरून हावनूरला गेली. होसूर चित्रदुर्गावरून क्षेत्र हंपीला मुक्काम झाला. कार्तिक स्वामीची यात्रा करून परतताना बेळगावहून कृष्णा तीरावर कुरुंदवाडला स्वारी आली. कराडला मुक्काम पडला. हेळवाकवरून पेशवे कोकणात उतरले. मग गुहागरला देवदर्शन करून खेड महाडवरून स्वारी पौषात संक्रांती अगोदर 4 दिवस पुण्यात आली. पेशव्यांचं आगमन राजधानीत झालं हे दर्शवणाऱ्या तोफा पर्वतीवरून आणि भांबुर्ड्याहून धडाडल्या. स्वागताला यावेळी एल्फिन्स्टन साहेब दक्षतेनं हजर राहिला होता. त्र्यंबकजी आपल्या वाड्यावर संध्याकाळी आला. त्याच्या अंगावर स्वारीचेच कपडे होते. डोक्यावरच्या फेट्यात एक पदर हनवटी घालून घेतला होता. कमरेला तलवार लटकवली होती. तंग मांडचोळणा आणि पायात चढाव होता. दिंडी दरवाजाजवळ त्र्यंबकजीनं घोड्यावरून खाली उडी टाकली. पहाऱ्यावरच्या शिपायांचे मुजरे होत होते तिकडे दुर्लक्ष करून तो आतल्या चौकात गेला. दाराशी चंद्रा पंचारती घेऊन उभी होती. तिनं नाकात मोठी नथ घातली होती. पंचारतीच्या निरांजनाच्या प्रकाशात नथीतल्या पाचूचा खडा चमकत होता. त्याचा मंद हिरवा प्रकाश चंद्राच्या चर्येवर फाकला होता. चंद्रा ओवाळत असताना त्र्यंबकजी हसून तिला म्हणाला, चंद्रा, तुझं हे ओवाळणं पाहून एखाद्याला वाटावं आम्ही कुठली तरी बहादरीची लढाईच मारून आलो. चंद्रा लाजली. मंद हास्य करत मंजूळ आवाजात ती म्हणाली, आपण दृष्टीस पडलात. लढाईपेक्षाही आम्हाला हेच जास्त आहे. त्र्यंबकजी आत गेला. देवघराजवळ मोठ्या 2 समया तेवत होत्या. आत विठ्ठलाची कटीवर हात ठेवलेली मूर्ती प्रसन्न दिसत होती. त्र्यंबकजीनं देवघराच्या दाराशी साष्टांग नमस्कार घातला. उठून हात जोडून तो म्हणाला, विठोबाराया, तुझ्या कृपेनं सुखरूप परत आलो. तुझी सावली सतत सोबतीला होती. असाच सांभाळून घे रे पांडुरंगा. पलीकडे घोंगडीवर वृद्ध मानाबाई बसली होती. तिच्या शेजारी गणपती बसला होता. त्र्यंबकजीचं लक्ष आईकडे गेलं. लगबगीनं तो तिच्याजवळ गेला. तिच्या पायाला स्पर्श करून तो म्हणाला, आई, दंडवत घालतो. मानाबाईनं आपला थरथरता हात त्र्यंबकजीच्या पाठीवरून फिरवला. अंध डोळ्यांची उघडझाप करत ती म्हणाली, त्र्यंबका, आलास? विठोबा पावला. त्र्यंबकजीला आईचा हात कढत लागला. हे काय आई, तुझ्या अंगात ताप आहे, कशाला उठून बसलीस? त्र्यंबकजी काळजीनं आईला म्हणाला. त्यानं आईला निजवलं. अरे, चालायचंच बाबा हे. तू आलास, आता निवेल ताप. मानाबाई क्षीण आवाजात म्हणाली. किती दिवस ताप येतोय आई? त्र्यंबकजीनं विचारलं. चंद्रा जवळच होती. ती म्हणाली, गेला महिनाभर 1 दिवसाआड येतोय. वैद्यांचा काढा चालू आहे. तिचं ऐकू नकोस त्र्यंबका, मानाबाई कापऱ्या आवाजात म्हणाली. कुठे 8-10 दिवस झाले असतील या तापाला, पण आता कमी होईल. उद्या पहा मी खडखडीत बरी होते की नाही. गणपतीनं त्र्यंबकजीच्या गळ्याला मिठी मारली. त्याला प्रेमानं थोपटत त्र्यंबकजी म्हणाला, गणपतराव, तुम्ही आता मोठे दिसायला लागलात. छोट्या सुभेदारांनी आता आमच्या बरोबर स्वारी शिकारीला आलं पाहिजे. गणपती गोड हसला. 2 वर्षाचं ते पोर बोबड्या बोलांनी आजीचं मन रिझवीत होतं. त्र्यंबकजीच्या मांडीवर बसून त्याच्या अंगरख्याच्या बंदांशी चाळा करत गणपती लडिवाळपणे बडबड करत बसला. दुसऱ्या दिवशी मानाबाईचा ताप खरोखरच उतरला. सकाळी शंकरच्या आरोळ्या ऐकू आल्या. त्र्यंबकजी शंकरच्या पिंजऱ्यापाशी आला. शंकर उग्र दिसायला लागला होता. त्र्यंबकजीला पाहताच त्यानं पिंजऱ्यातल्या आपल्या फेऱ्या थांबवल्या. गजांवर नाक घासत त्यानं किलकिल्या डोळ्यांनी त्र्यंबकजीकडे पाहिलं. शेजारी फुलांचे ताटवे उमलले होते. कार्तिक स्वामीच्या यात्रेला जाण्यापूर्वी ती छोटी फुलझाडं होती. आता कुठं कळ्या दिसत होत्या तर कुठं फुलांचे गेंद दिसत होते. मैना सकाळीच न्हाऊन फुलं तोडत तिथं उभी होती. त्र्यंबकजी तिच्या मागे येऊन केव्हा उभा राहिला ते तिला समजलंच नाही. गुलाबाची एक टपोरी कळी तोडून केसात खोचण्यासाठी ती मागं वळली. त्र्यंबकजीला पाहताच ती लाजली. गुलाब छान फुललाय नाही? त्र्यंबकजी मैनेच्या गालांकडे पाहून म्हणाला. अगं बाई, तुम्ही? मैनानं डोक्यावरून पदर ओढून पुढे घेतला.
का? दचकलीस? तुम्ही येऊन इथं उभे आहात हे नव्हतं पाहिलं मी, मैना खाली पाहत म्हणाली. आण ती कळी इकडे, असं म्हणून त्रिंबकजीनं तिच्या हातून गुलाबाची कळी घेतली. चटकन त्यानं तिच्या मुखावरचा पदर मागं सारून तिच्या केसात ती खोवली. मैना लाजून चूर झाली. ती पुटपुटली, हे काय? त्रिंबकजी गमतीनं काही म्हणणार तोच पलीकडून सईचा आवाज ऐकू आला. तशी मैना लगबगीनं म्हणाली, आपली पूजा आटोपलेली दिसते, मी न्याहारीचं पाहते. आणि मैना आतल्या बाजूला सटकली. सोप्यात झोपाळा होता. त्रिंबकजी त्यावर बसला. दूर सई उभी होती. ती म्हणाली, बाहेर सदरेवर लक्ष्मणपंत आलेत, येऊ देत. त्यांना सांग मी फार कामात आहे. त्रिंबकजी बागेतल्या फुलांकडे पाहत पायांनी हलकेच झोपाळ्याला वेग देत म्हणाला, सय, चंद्रा काय करते ग? त्या आत न्याहारीचं बघताय, तिला पाठवून दे जा. चंद्रा आली. तिनं आपल्या गोऱ्या कपाळावर कुंकवानं पूर्णचंद्र काढला होता. त्याच्या खाली कोर रेखलेली होती. खाली एक ठिपका होता. आत ती कामात होती. पदर तसाच खोचलेला होता. गोऱ्या पान पोटऱ्या दिसतील असं लुगडंवर सावरलेलं होतं. काय चाललंय? त्रिंबकजीनं तिला विचारलं. आपल्या न्याहारीचं पाहते, चंद्रा सुहास्य वदनानं म्हणाली. न्याहारी काय आजच करतोय मी? आत्ताच मैना आत गेली, तीही न्याहारी पाहते म्हणाली. आता तूही तेच म्हणतेस. तुम्ही दोघी एवढं करता आहात आणि मला मात्र भूक अजिबात नाही. का? समाधानानं पोट तुडुंब भरलंय. चला काहीतरीच. थांबा, मी आत्ताच न्याहारी आणते. मी चेष्टा करत नाही चंद्रा, खरंच भूक नाही. बस इथं, थोडं बोलू. मग न्याहारी आहेच. चंद्रानं खोचलेला पदर सोडला. लुगडं एकसारखं केलं. भिंतीला टेकून ती उभी राहिली आणि म्हणाली, बरं गोदी बघेल न्याहारीचं, मी थांबते इथं. चंद्रा, 3 महिने स्वारीवर होतो, पण घरचा विचार आला नाही असा एक दिवस गेला नाही. त्रिंबकजी झोका घेत म्हणाला. इकडे आमचीही तशीच अवस्था झाली होती. स्वारीच्या डाकेतून पत्र येत होती, त्यावरून खुशाली फक्त कळत होती, पण त्यानं समाधान होत नव्हतं. गणपतीनं तर रोज तुमचा ध्यास घेतला होता. काल तुला पाहिलं, मैनाला पाहिलं, आईला पाहिलं आणि मग मी एका वेगळ्याच जगात आलो. माझ्या स्वतःच्या जगात आलो. बाहेर आम्ही वागतो, सत्ता मान मरातब आमच्या पायाशी लोळत असतात, पण ही ओढ काही वेगळीच असते. ते गुलाबांचे ताटवे पहा. मी इथून जाताना किती लहान रोपटी होती आणि आता प्रसन्नपणे फुलली आहेत, डुलतायत. त्यांच्यातला ताजेपणा, सुगंध मन मोहून घेतो. शंकर केवढा बच्चा होता नाही, आता मोठा झालाय. त्याला नखं आली आहेत, डोळ्यात रग दिसतीये. पण त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या नजरेला नजर भिडली की कुठंतरी आतमध्ये सतारीच्या तारा छेडाव्यात तसा जिव्हाळा पाझरू लागतो. हा आपला वाडा, हे चौ, या भिंतींवरची ही सारी चित्र जणू सजीव होऊन बोलायला लागतात. त्रिंबकजी कितीतरी वेळ बोलत होता. चंद्रा तृप्त मनानं ऐकून कानात साठवत होती. थोड्या वेळानं त्रिंबकजी उठून न्याहारीसाठी गेला. न्याहारी आटोपल्यावर चंद्रा त्रिंबकजीला म्हणाली, सासूबाई सकाळी काय म्हणत होत्या ते ऐकलत ना? हो, आळंदीचंच ना? माझ्याही मनात आहे. फार दिवस झाले. आळंदीची उत्कंठा लागली. मग केव्हा निघायचं? जाऊ ह्या एकादशीला. चालेल? हो, मी तयारी करते. तू माहेरी गेली होतीस तेव्हा मैनाला घेऊन गेलो होतो आळंदीला. तिलाही घे बरोबर. तिच्यासाठीच तर जायचं. चंद्रा ओठाच्या कोपऱ्यातून हसत म्हणाली, सासूबाईंनी मला बजावून ठेवलंय. काय बजावून ठेवलंय? तुम्ही होय नाही काहीतरी म्हणाल तेव्हा तुमचं न ऐकता तुम्हाला आळंदीला न्यायचं काम सासूबाईंनी माझ्यावर सोपवलंय. पण उलट आता मी तर तयार आहे, त्यामुळे तुझं काम सोपं झालं. मैना कुठे आहे? त्रिंबकजीनं विचारलं. आत्ता तर होती इथं, चंद्रा विस्मयानं म्हणाली. पळाली वाटतं वर. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती आणि आता काही केल्या समोर येत नाही. न येऊ दे. चंद्रा,
कुणी पाहिलं तर तुम्ही दोघी सवती आहात हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. लक्ष्मणपंत सदरेवर ताटकळत बसले होते. त्र्यंबकजी सदरेवर आला. लक्ष्मणपंत घाईघाईनं त्याच्याजवळ गेले. खांद्यावरची जरी काठी उपरण्याची घडी एकसारखी करत ते म्हणाले, पाटील, भगवंतराव गायकवाड पुण्यात आल्याची खबर आहे. भगवंतराव गायकवाड केव्हा आले? त्र्यंबकजीनं आश्चर्यानं विचारलं. काल रात्री गोविंदराव बंधूजी गुप्तपणे माझ्याकडे आला होता. त्यानं मला सांगितलं, कुलदैवताची यात्रा करण्याच्या निमित्तानं भगवंतराव बडोद्यातून बाहेर पडले. बरोबर पेशव्यांना गायकवाड सरकारांची पत्र घेऊन आले आहेत असं गोविंदराव म्हणाला. असं. लक्ष्मणपंत, खबर फार महत्वाची आहे. त्र्यंबकजी विचार करत म्हणाला. आपली गाठ घ्यायची असा त्यांचा मानस आहे. मग असं करा, मी आळंदीला जाणार आहे. बरोबर घरची माणसंही आहेत. येत्या एकादशीला तिथे गर्दीही बरीच असते. त्यामध्ये मिसळून गायकवाडांनी माझी गाठ घ्यावी. त्यांचा मानस पाहून श्रीमंतांची आणि त्यांची भेट कशी घडवून आणायची ते पाहता येईल. ठीक आहे, मी त्यांना निरोप पाठवतो. लक्ष्मणपंत म्हणाला. बाहेर रविराव शिंदे आलेत. आज्ञा झाली तर आत पाठवतो. पाठवा त्यांना आत. आमच्या मागं इथं काय झालं ते आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचंय. लक्ष्मणपंत बाहेर गेला आणि रविराव आत आला. रविराव, पुण्याचा बंदोबस्त काय म्हणतोय? त्र्यंबकजीनं रविराव आत येताच त्याला विचारलं. ठीक आहे बंदोबस्त, तेच सांगायला आलो होतो. रविराव त्र्यंबकजीला रामराम घालून म्हणाला. आणि संगमावरचा हाल हवाल काय? साहेब बोरघाटात 8 दिवस होता. कशाला? वरकरणी तरी शिकारीचं निमित्त आहे, पण माझी खबर वेगळीच आहे. मुंबईहून थोरला साहेब बोरघाटापर्यंत आला होता. एल्फिन्स्टन आणि त्याचं तिथं काहीतरी गुप्त खलबत होऊन साहेब परत आलाय. केव्हा गेला होता साहेब बोरघाटात? धारवाडच्या हल्ल्याची खबर डाकेनं पुण्याला आली त्याच्या दुसऱ्या दिवशीच एल्फिन्स्टन इथून रवाना झाला. गंगाधर शास्त्री काय म्हणतात? स्वारी बावनखणीत 2 वेळा रात्री जाऊन आली. काय म्हणतोस रविराव? शास्त्री बावनखणीत गेला होता? नुसता गेला नव्हता, केशरनं त्याला वेड लावलाय. केशरनं? त्र्यंबकजी आश्चर्यानं पाहत राहिला. केशरचं आणि रविरावाचं रहस्य त्र्यंबकजीला माहिती होतं. केशरच्या बाबतीत रविराव किती हळवा आहे हेही तो जाणून होता. बाजीराव पेशव्यांकडून वाड्यात येण्याबद्दल 2 वेळा केशरला पालखी पाठवण्यात आली होती. दोन्ही वेळा रविरावानं पेशव्यांचा रोष पत्करून केशरला वाड्यात जाऊ दिलं नव्हतं. त्र्यंबकजीनं श्रीमंतांजवळ रविरावची रदबदली केली नसती तर या अपराधाबद्दल रविरावाचं फार कडक पारिपत्य झालं असतं. हे सारं माहिती असल्यामुळे केशरच्या संबंधात शास्त्र्यांचं नाव रविरावानं सहजपणे घेतलेलं पाहून त्र्यंबकजीला जरा आश्चर्यच वाटलं. का तात्या? आश्चर्य कसलं वाटलं? रविरावानं त्र्यंबकजीला विचारलं. त्याच्या वरकरणी शांत शब्दामागची कडवट भावना त्र्यंबकजीला जाणवली. नवल वाटण्याजोगच तू सांगतोयस. तसा शास्त्री बोला मी थोडाफार ओळखतो. मागं नानांच्या कारकिर्दीत दादा गद्र्यांच्या रक्षेवरून या बापलेकांनी पुण्याहून पळ काढल्याचं मला माहितीये. पण त्याला आता 15 वर्ष झाली. त्यावेळी शास्त्री ऐन 25शीत होता. पडावरचा साधा कारकून होता. आता बडोद्याचा वकील आहे. शिवाय केशरशी दाट लगट करायची म्हणजे वाघाला डिवचायचं. हे धाडस शास्त्र्यानं केलं म्हणून आश्चर्य वाटलं. तात्या, तुमच्या मागे इथला बंदोबस्त तुम्ही माझ्यावर सोपवलात त्यामुळे माझे हात बांधले गेले. रविराव तक्रारीच्या सुरात म्हणाला. शिवाय तुमची जरब शास्त्र्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. तुमची ही आज्ञा म्हणून हा अपमान मी उघड्या डोळ्यांनी पाहिला. आता तुम्ही आलात, मी मोकळा झालो. त्र्यंबकजी विचारात पडला. रविरावाचा राकट स्वभाव त्याला माहिती होता. म्हणून खानदेश बागलाणात भिल्लांबरोबर वाटाघाटी करण्याची आणि प्रसंगी धाकदपटशा दाखवून त्यांना वळवण्याची कामगिरी त्यानं रविरावावर सोपवली होती. रविरावानं भिल्लांचे नाईक नरम केले होते. रविरावाला मोकळा सोडला तर तो काहीही करेल याची त्र्यंबकजीला खात्री होती. रविराव, मला एक वचन दे, त्र्यंबकजी त्याला म्हणाला. वचन? कसलं वचन?
केशरची गोष्ट तू मनातून काढून टाक, तिला विसरून जा. का? माझा झाला एवढा अपमान पुरा झाला नाही म्हणून यावर डागण्या? रविराव रागानं फुसफुसत उद्गारलं. नाही रविराव, या डागण्या नाहीत, त्रिंबकजी शांतपणानं म्हणाला. शास्त्र्यांशी इथं महत्वाची राजकारणी बोलणी चाललेली आहे. सबंध हिंदुस्थानभर मी जे राजकारण उभं करू पाहतोय त्यात शास्त्री हा महत्वाचा दुवा आहे. तो हुशार आहे, साहेबाला वळवायचं कसब त्याच्यात आहे. अशा माणसाचा दौलतीला कसा उपयोग करून घेता येईल ते मी पाहतोय. आणि शास्त्री तरी माणूसच आहे ना. रविराव, आपण माणसं इथून तिथून सारखी, पण राजकारणात हे खासगी दोष पाहायचे नसतात. अरे आपण भिल्ल रामोशांना जवळ करायला निघालो आहोत. ते काय कमी दुर्गुणी असतात? पण राज्याच्या उपयोगी पडणारे गुण पाहून आम्ही त्यांना जवळ करतो. मग शास्त्री तर मुरलेला राजकारणी पुरुष आहे, त्याच्या व्यक्तिगत दोषांकडे पाहू नये. तात्या, या गोष्टी बोलायला ठीक आहेत, पण आग पेटली की मग आत समजते, रविराव फुरंगटून म्हणाला. तू म्हणतोयस ते मी कुठं नाकबूल करतोय, पण मोठ्या ध्येयाकडे पाहून आपण आपली खासगी भांडणं बाजूला ठेवली पाहिजे. रविराव, आग इथे माझ्यात काय कमी पेटली आहे? पण सारं विसरावंच लागतं. धारवाडचा किल्ला भाजून काढणं मला अशक्य होतं का? पण आपल्याच माणसांविरुद्ध पेशव्यांचा दारुगोळा खर्ची पडला हे शल्य मागे राहिलंच असतं. म्हणून अपमान गिळून मी निराळ्या मार्गाने किल्ला घेतला. रविराव, केशरची कथा ती काय? अरे आपण पराक्रमानं पर्वत उभा करावा, अशा एक सोडून 100 केशर हात जोडून उभ्या राहतील. दे, वचन दे. शास्त्री इथं आहे तोपर्यंत मी केशरचं नाव काढणार नाही असं मला वचन दे. असं म्हणून त्रिंबकजीनं आपला हात उत्कंठेनं पुढं केला. रविरावानं हातावर हात ठेवला. तात्या, आजपर्यंत तुमच्या आज्ञेबाहेर वागलो नाही. हे घ्या वचन. आजपासून केशरचं नाव टाकलं. रविराव उठला. अधिक काही न बोलता तो मागं वळला आणि सदरेतून निघून गेला.